इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कॅम्प ऍडमिशन सुरू। काही दिवसापूर्वी लातूरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी एका शेतकऱ्याला कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जिवंत जाळून आपला मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता। आता अशीच एक घटना जालन्यामध्ये समोर आली आहे। कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्राचा खून करून त्याला कारमध्ये बसून पेटून दिलं, पण पोलिसांनी या भामट्याला अखेर अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरातील ही घटना समोर आली आहे। कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून एका निष्पाप तरुणाचा खून केला। नितीन गवळी असं आरोपीचं नाव आहे। नितीनने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचून संदीप चव्हाण या तरुणाची गळा दाबून हत्या केली होती। नितीन गवळीने थंड डोक्याने हा कट रचला होता। विम्याचे पैसे मिळतील आणि त्यातून कर्ज फेडता येईल असं मनाशी पक्का करून नितीनने संदीप चव्हाण या तरुणाचा गळा आवळून आधी खून केला। त्यानंतर अपघाताचा देखावा निर्माण करण्यासाठी संदीप चव्हाण यांचा मृतदेह एका कारमध्ये ठेवला। त्यानंतर कारला आग लावून दिली। 2 दिवसापूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात कारला भीषण आग लागून एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। घटनेची माहिती मिळाल्यानंतर जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळाचा पंचनामा केला। शिवारामधील कारला आग कशी लागली याबद्दल पोलिसांना संशय आला। त्यामुळे पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास सुरू केला, सखोल तपास केला आणि तपासांती ही धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आई विजन अकॅडमी मध्ये। समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही। आजच ऍडमिशन घ्या आई विजन समर कॅम्प मध्ये। लिमिटेड सीट्स। संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।